विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. जेईच्या शिफ्ट्स आता सुरू झालेत आणि मी बघतोय YouTubeवर, की मॅथ्सचा पेपर खूप अवघड गेलेला आहे मुलांना. ज्यांनी जेईची प्रॉपर प्रिपरेशन केली होती, ती मुलं सुद्धा म्हणतायत, की एक्स्पेक्टेड काय नव्हतंच. म्हणजे जे हायर वेटेजचे टॉपिक आहेत, त्याप्रमाणे आलंच नाही. मग बिचाऱ्या मुलांच्या मनात आता एक प्रश्न येतोय, की जेईमध्ये असं झालं, मग सीईटीत पण तसंच होईल का? तर मी तुम्हाला सांगतो, बिलकुल नाही. मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलाय. काय व्हायला लागलंय माहितीये का? लक्षात घ्या, की ह्या पेपरच्या भीतीमुळे मुलांनी बोर्डचा अभ्यास सोडलाय. मला पालकांचे कॉल येतायत, की "तू आता म्हणतोय मला काय आठवतच नाही, मला काय जमतच नाहीये." आणि एक गोष्ट घडली आणखीन आता, की जेईचा पहिला अटेम्प्ट अवघड गेल्यामुळं मुलं सीईटीकडं या लेव्हलला शिफ्ट व्हायचा विचार करतायत. कोण माहितीये का? ड्रॉप घेतलेली मुलं, की ज्यांनी जेईसाठी ड्रॉप घेतला होता. बाळांनो, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घेतलेत ना, तर तुम्ही निराश व्हायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, या मुलांशी जेव्हा मी बोलतोय, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की लास्ट इयर मी सीईटीला लाईटली घेतलं होतं. असं त्याच्या बऱ्यापैकी पालकांचं सुद्धा म्हणणं होतं. नाही सर, आमचा पूर्ण फोकस जेईई होता. तेव्हा सीईटीची आम्ही अशी फारशी तयारी केली नाही. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, असं काही करू नका. प्रत्येक एक्झामला इथून पुढे आयुष्यात तरी महत्त्व द्या. आता कुठल्या एक्झामला महत्त्व देणार? बोर्डच्या एक्झामला. हे असं होणारच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका चांगल्या स्टुडंटचं उदाहरण देतो. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट, क्लासचा टॉपर. जेव्हा जेईचा पेपर देऊ आता 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा जेईचा पेपर देऊन तो आला ना, तो म्हणला, "सर फार अवघड होतं. मॅथ्स आपण जे सीईटीसाठी ज्या लेव्हलला तयारी करतोय ना, सीईटीच्या 50 पैकी आपल्याला 45 प्लस सॉल्व्ह होतायत. पण जेईईमध्ये तसे सॉल्व्ह होणार नाहीयेत ही रिअॅलिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी मुलं बाळांनो, अशी खूप मुलं आहेत, की ज्यांनी जेईईची तयारी केलेलीच नाहीये. फक्त भरायचा म्हणून फॉर्म भरलाय, जायचं म्हणून एक्झामला जाऊन आलेली मुलं आहेत. तुम्ही पेपरच्या टफनेसचा विचारच करू नका. तुम्हाला तो भयानक वाटणार आहे. सोडून द्या, तो आता पेपर झाला असेल तुमचा किंवा जी मुलं पेपरला जाणार आहेत त्यांनी आता फार विचार करू नका. जेईईचा म्हणूया आपण तयारी झाली असेल तुम्हाला ऑल द बेस्ट. पेपर द्याच. पण तयारी नसेल तर विनाकारण तणाव, ओव्हर थिंकिंग करू नका. बोर्डकडे फोकस करा. ओके. मग या व्हिडिओमध्ये मला एवढं काय अर्जंटली सांगायचं होतं. मग बऱ्याच मुलांचे सेमच प्रश्न असल्यामुळं उत्तर पण द्यायची गरज होती, की सीईटीचा पेपर हा ईझी असतो ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना. आणि सीईटीचा पेपर हा प्रचंड टफ असतो, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना. सिरियसली म्हणतात ना, ते काला अक्षर भैंस बराबर याचा अर्थ सांगतो. काय लिहिलंय कोणास ठाऊक. मला लिहिताच वाचता येत नाही अशी कंडिशन असणारे लोक म्हणूया आपण. म्हणजे मी आता अभ्यास केलेलाच नाहीये, तर मला पेपर सोपा कसा जाईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. बरं आता पुढच्या 1 महिन्यात होईल का? नक्की. मला ड्रॉपर स्ट्रॅटेजी द्यायची आहे बरं का. एवढ्या लोकांशी ड्रॉपरशी मी बोलतोय ना. कारण पुढचा महिना त्या ड्रॉपर्ससाठी, सगळ्या ड्रॉपरसाठी हा एक लास्ट चान्स असणार आहे. ओके. तुम्ही ड्रॉप घेतलाय. तुम्ही रेग्युलर मुलांपेक्षा पुढे आहात. बरोबर आहे. पण या महिन्यात तुम्हाला अजून पुढे जावं लागणार आहे. बरं हे ऐकून रेग्युलर मुलांनी नाराज व्हायची काहीही गरज नाहीये. ओके. ऑलरेडी त्या मुलाने 1 वर्ष सॅक्रिफाईस केलंय, गेलंय. पण रेग्युलर राहून तुम्हाला रिझल्ट मिळवून दाखवायचा आहे, हेही लक्षात घ्या. ओके. मग आता स्ट्रॅटेजी बनवा. उरलेल्या वेळेचा सदुपयोग करा. मग द्या की सर तुम्हीच आम्हाला प्लॅन. प्लॅन मी ऑलरेडी भरपूर दिलेले आहेत. रोज 3 टॉपिक तरी करा. इथून पुढे तरी सुक्त म्हणूया आपण आणि रिझल्ट चांगला मिळवा. ऑल द बेस्ट.